सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले। त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे। अजितदादांच्या अकाली निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे। या धक्क्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वच नेते कोलमडून गेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना अजित पवारांच्या निधनामुळे अश्रू अनावर झाले आहेत। अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय आणि वैद्यकीय आयुष्यातील सर्वात मोठा आधारस्तंभ हरपल्याच्या भावनाने धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झाले। वडिलांच्या निधनानंतर दादांनी मला कधीही वडील नाहीत असं वाटू दिलं नाही। त्यांनी वडिलांची उणीव भरून काढली होती, असे शब्द धनंजय मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या। विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन झाल्याची बातमी मिळाली। संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली। अजित पवार महाराष्ट्राचे लोकनेते होते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेले, महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण असलेला नेता होता। त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती। अजितदादा अतिशय संवेदनशील नेतृत्व होतं। सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणार व्यक्तिमत्व होतं। महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा अत्यंत कठीण दिवस आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून अनेक प्रस्थापितांना मोठे धक्के बसले। या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला। मात्र महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंब्रा प्रचंड चर्चेत आला। मुंब्रा हा कायमच आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला राहिला आहे। मात्र महापालिका निवडणुकीत मुंब्रात MIM ची एंट्री झाल्याचं बघायला मिळाले। MIM कडून महापालिका निवडणूक लढवून नगरसेविका झालेल्या सहर शेख हिने थेट जितेंद्र आव्हाडांना ड्यूबचं थेट नक्कल केली। त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। राज्यात महापालिकेची निवडणूक संपली आहे। राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांसाठी ही निवडणूक झाली होती। यातील बहुसंख्य महापालिकांमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। भाजपाला जास्त जागा असलेल्या तरीही अनेक ठिकाणी भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत गाठता आलेले नाही। त्यामुळे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात युती होत आहे। मुंबई, ठाणे, जळगाव अशा अनेक ठिकाणी हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात। दरम्यान या सर्व घडामोडी दरम्यान मुंबईचा महापौर कोण होणार या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळाले नाही। मुंबई महापालिकेतील गट नोंदणीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की गट स्थापन करताना फायद्याचा विचार केला जाणार आहे। महापौर आणि उपमहापौर पद सोडलं की इतर पदे तुमच्या एकूण संख्यांच्या नुसार मिळतात। त्या आधारावर जास्ती पदे मिळावीत यासाठी मोर्चे बांधणी करणार आहेत। दोन्ही गट एकत्र जोडून फायदा आहे की नाही याचा विचार केला जाईल। स्थायी समितीत जास्तीत जास्त सदस्य कसे येतील याचा प्रयत्न केला जाईल। शुद्ध राजकारण हे असणार आहे। पूर्ण विचारांती गट नोंदणी एकत्रित किंवा वेगळी केली जाईल याबाबत तुम्हाला माहिती नक्कीच कळेल। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। महापालिकेची रणधुमाळी संपल्यानंतर आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत। राज्यात वेगवेगळ्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीची निवडणूक होणार आहे। या निवडणुकीसाठी इच्छुक आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। 27 जानेवारी रोजीपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहेत। तर 5 फेब्रुवारी रोजी मतदान होईल, तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी म्हणजेच निकाल जाहीर केला जाईल।
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकींचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. सध्या राज्यात आचारसंहिता आहे. महापालिका निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. मुंबईसह अनेक महापालिकांवर शिवसेना शिंदे गटाने आणि भाजपाने सत्ता मिळवली. महापौर आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. आता महापौर पदावरून रस्सीखेच बघायला मिळते. महापालिका निवडणुकीच्या अगोदर महापौर सोडत काढण्यात आली नव्हती. लवकरच राजकीय पक्ष सत्ता स्थापन करतील. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली महापालिकेत नक्की महापौर कोणाचा होणार हे स्पष्ट झाले नाही. महाराष्ट्राला हादरवणारी बातमी आज समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज बारामती या ठिकाणी मोठा अपघात झाला. या विमान अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांचं विमान शेतात कोसळलं. त्यानंतर विमानाला भीषण आग लागली. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवारांसह या विमानात असलेल्या 5 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीत येत असताना आज अजित पवारांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान लँडिंग होतानाच अपघातग्रस्त झाले. विमानात अजित पवार आणि त्यांचे सुरक्षा रक्षक होते असंही सांगितलं जात आहे. आज सकाळी बारामतीमध्ये अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. अवघ्या काही वेळातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर आली. चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठिंब्याची गरज आहे. या संदर्भात काँग्रेसचे विधानसभेमधील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये चंद्रपूरमध्ये पाठिंबा न मिळाल्यास परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत फेरविचार करावा लागेल अशा चर्चा सुरू आहेत. सह्याद्री बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.